Welcome, dear student. We have to learn subject Information Technology, Standard 11, Chapter 1st, Basics of Information Technology. Dear student, in previous lecture, we have to learn various concepts of network. In last lecture, we have to study network configurations. Network architecture are two types, peer-to-peer and client-server architecture. Now, today we have to learn the topic Internet. Internet means connecting computer to any other computer anywhere in the world. Internet is the highway of information. आता इंटरनेट म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. इंटरनेट म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला कनेक्ट करतो आणि तो पूर्ण जगाशी कोणत्याही कॉम्प्युटरशी कनेक्ट होणं ही फॅसिलिटी आपल्याला इंटरनेट देत असतं. द इंटरनेट हॅज वन व्हेरी सिम्पल जॉब टू मूव कॉम्प्युटराइज इन्फॉर्मेशन means known as data from one place to another. The internet is generally defined as a global network connecting millions of computers. आता इंटरनेट जे आहे हे जगामध्ये कोणत्याही कॉम्प्युटरचं दुसऱ्या कोणत्याही कॉम्प्युटरशी कनेक्शन हे आपण इंटरनेट थ्रू करू शकतो. आणि ह्या इंटरनेट फॅसिलिटीमुळे किंवा ह्या नेटवर्कमुळे मिलियन्स ऑफ कॉम्प्युटर जे आहे ते एकमेकांशी जोडले गेलेले आहे. प्रोटोकॉल्स. A protocol is a set of rules that govern the communication between computer on a network. In order to have two computers to talk to each other, they must be speaking the same language. आता प्रोटोकॉल्स म्हणजे काय? प्रोटोकॉल म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी ज्या वेळेला कम्युनिकेशन करेल आणि कम्युनिकेशन करत असताना त्या दोघांना समजेल अशा भाषेत कन्व्हर्जन करणं आणि हे कन्व्हर्जन काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून एकमेकांपर्यंत पाठवणं हे काम प्रोटोकॉल्स करत असतात. एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोकॉल्स आर. आता प्रोटोकॉल्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यातला पहिलं आहे TCP/IP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल. परीक्षेमध्ये लॉंग फॉर्म जे आहे ते विचारलेले असतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये TCP/IP याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. TCP/IP मीन्स ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल.
It breaks down the message into packets and sends them out into the network. प्रोटोकॉल्स काय काम करतात? एक कॉम्प्युटरकडनं दुसऱ्या कॉम्प्युटरला मेसेज पाठवण्याचं काम जे आहे हे या प्रोटोकॉल्सकडे दिलेलं आहे. आणि TCP/IP प्रोटोकॉल काय करणार आहे की जो मेसेज आहे तो पॅकेट्समध्ये तयार करेल आणि तो सेंड करणार आहे नेटवर्क थ्रू. नेक्स्ट आहे प्रोटोकॉल DNS, डोमेन नेम सिस्टीम. It translates network address such as IP address into terms understood by humans such as domain name and vice versa. आता डोमेन नेम सिस्टीम हे त्याचं लॉंग फॉर्म आहे DNS. मग जो डोमेन नेम आहे किंवा जो आपला IP ॲड्रेस आहे तो ह्युमन म्हणजे जो युजर आहे त्याला समजेल ह्या भाषेत कन्व्हर्जन करण्याचं काम जे आहे ते ह्या DNS प्रोटोकॉल करतात. जसं आपल्याला IP ॲड्रेस येतो 135.042. असा आपल्याला IP ॲड्रेस असतो की जो आपण सहज बघितल्यानंतर आपल्याला तो समजेल अशा लँग्वेजमध्ये तो कन्व्हर्ट केलेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे DHCP, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. इट कॅन ऑटोमॅटिकली असाइन इंटरनेट ॲड्रेस टू कॉम्प्युटर अँड युजर्स. म्हणजे जो इंटरनेटचा ॲड्रेस आहे तो कॉम्प्युटरकडनं युजरला पाठवण्याचं काम जे आहे ते ह्या DHCP, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल करत असतात. नेक्स्ट HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचाही लॉंग फॉर्म बऱ्याचदा विचारलेला असतो. An internet based protocol for sending and receiving web pages. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे जी इंटरनेट फॅसिलिटी जी आहे त्याच्यामध्ये जे आपण वेब पेज पाठवतो आणि रिसीव करतो ते पाठवण्याचं सेंडिंग अँड रिसिविंगचं काम जे आहे वेब पेजेसचं ते ह्या HTTP प्रोटोकॉल्स करत असतात. नेक्स्ट आहे IMAP, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. अ प्रोटोकॉल फॉर रिसिविंग ईमेल मेसेजेस फ्रॉम सर्व्हर ऑन द इंटरनेट. It maintains a copy of all the emails on server. We can sort, filter emails. आता IMAP, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल काय काम करतात? जे ईमेल आलेले आहेत ते ईमेल कलेक्ट करणं आणि ते सर्व्हरला पाठवणं आणि त्याची जितके पण ईमेल सर्व्हरला आलेले आहेत ते स्टोअर करतो आणि ते स्टोअर करून सर्व्हरला सॉर्ट करून देतं, फिल्टर करून देतं. म्हणजे सर्व्हरला ज्याची गरज असेल ते तो शोधून त्याच्यात ज्या ईमेलची लिस्ट आहे त्याच्यातनं शोधून तो सर्व्हरला प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे IRC, इंटरनेट रिले चॅट. A protocol used for internet chat and other communication. It facilitates communication in the form of text. IRC प्रोटोकॉल जे आहे इंटरनेट रिले चॅट की
कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा चॅटिंग इंटरनेटमध्ये आपल्याला चॅटिंग करायचं असेल, एका कॉम्प्युटरचं दुसऱ्या कॉम्प्युटरशी चॅटिंग करण्यासाठी ते चॅटिंग टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देण्याचं काम जे आहे ते ह्या IRC कडे दिलेलं असतं किंवा ह्या प्रोटोकॉल्स ते काम करणार आहेत. नेक्स्ट आहे POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. A protocol used for receiving email from remote mail servers. It does not maintain copy on the server. म्हणजे ह्या प्रोटोकॉल ज्या आहेत पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3, ह्या प्रोटोकॉल ईमेल रिसीव करायचं रिमोट मेल सर्व्हरकडनं. ईमेल जे मिळालेले आहेत ते ईमेल रिसीव करण्याचं काम जे आहे ते ह्या POP3 कडे दिलेलं आहे. आणि इट डज नॉट मेंटेन कॉपी ऑन सर्व्हर, आणि सर्व्हरला त्याची कॉपी सेव्ह आहे की नाही हे मेंटेन POP3 करत नाही. ते फक्त काय करतं, रिसीव करतं रिमोट मेल सर्व्हरकडनं ईमेल जे आहे ते पाठवलेले तो काय करतो, रिसीव करण्याचं काम ह्या POP3 कडे दिलेलं आहे. SMTP सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अ प्रोटोकॉल फॉर सेंडिंग ईमेल मेसेजेस टू द सर्व्हर ऑन द इंटरनेट. आता POP3 काय करतं, रिसीव करण्याचं काम करतं, तर SMTP काय करतं, सेंड करण्याचं काम जे आहे ईमेलचे जे मेसेजेस आलेले आहेत ते मेसेजेस सर्व्हरला सेंड करण्याचं काम ह्या SMTP कडे दिलेलं आहे. अँड लास्ट FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अ प्रोटोकॉल that is used to transfer and manipulate files on the internet. म्हणजे ज्या फाईल्स आलेल्या आहेत त्या फाईल ट्रान्सफर करण्याचं आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन करण्याचं, पुढे पाठवण्याचं काम जे आहे ते ह्या FTP फाईलकडे दिलेलं आहे. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. Thank you.